नमस्कार, आपण पाहतात भरारी वृत्तसेवा यूट्यूब चॅनल। महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या नवीन सुधारित वेळापत्रकानुसार राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुका 2 दिवस पुढे ढकलण्यात आले आहेत। याआधी 5 फेब्रुवारी रोजी होणारे मतदान आता 7 फेब्रुवारीला होणार आहे। 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती आयोगाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात दिली आहे। थोड्या वेळापूर्वी राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदांसह त्या अंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समितींच्या निवडणुकांचा कार्यक्रम 2 दिवस पुढे ढकलण्यात आला आहे। विशेषतः सातारा जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:30 वाजता मतदानास सुरुवात होणार आहे। संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। तर 9 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकांनी यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे। दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या काल झालेल्या दुर्दैवी विमान अपघातातील निधनामुळे राज्यात शोककळा पसरली आहे। त्यांच्यावर शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार करण्यात आले असून राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे। या दुःखद वातावरणात निवडणूक प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे कठीण असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशासनाने मतदानाची तारीख पुढे ढकलल्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे उमेदवारांना व कार्यकर्त्यांना प्रचारासाठी 2 दिवसांची अतिरिक्त मुदत मिळणार आहे, तर प्रशासनासही त्यांचे कामकाज करण्यासाठी मुदत आणि वेळ मिळणार आहे। अधिकृत आदेशानुसार आता 7 फेब्रुवारीला मतदान व 9 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे।